मी घरी कोणाला माहिती नाही, मी चोरून क्रिकेट खेळत होतो. कारण फटके बसायची अभ्यास कर बस. आणि पहिली मॅच मी जेव्हा खेळलो गायलशिवची, पेपर त्या पेपरला कटिंग यायचं. 4 विकेट काढले तर कटिंग आलं. तेव्हा कळलं की मी खेळतोय. दादरविनचं कसं होतं, एक झालं मी तिकडे गेल्यावर मला डिसिप्लिन कळलं. दादरविनमध्ये डिसिप्लिन एवढं कडक होतं की टॉस उडवताना जर आला प्लेयर तर तो किती मोठा असला तो बाहेरच ठेवायचा. नारायण पै यांना टॉस उडवताना आले, त्यांचं नाव टाकलेलं नव्हतं. आले, नारायण बोलला मी आलोय हा. म्हणजे अर्थात त्याच्यानंतर मी मर्कमध्ये त्यांच्याबरोबर पण खेळलो, हे विशेष. तर ते बोलला तो यू आर 12th मॅन, सरळ सांगितलं त्यांनी माधव मंत्र्यांनी. मी पण चार्ट झालो, एवढा मोठा बॉलर त्या काळातला, म्हणजे एवढं डिसिप्लिन होतं. आम्ही ऑफ स्पिन टाकायचो त्याला, पण त्याचा डिफेन्स मी जसं ह्याला करायचो ना, आपला काय त्याचं नाव चंदन गुप्तेला बोल्ड काढण्याचं, तसं त्याला खूप प्रयत्न केला. पण मला शेवटपर्यंत कधी बोल्ड मिळाला नाही, कारण त्याचा डिफेन्स इतका परफेक्ट होता ना. आणि बॉलचा हात सोडल्यानंतर बॉल हाताकडे बघून, तो सीम बघून मग तो बॅटिंग करायचा, म्हणजे खेळायचा. म्हणजे एवढं त्याचं लास्ट मोमेंट पर्यंत कॉन्सन्ट्रेशन. कारण मला 81ला नरेंद्र तामाणे माझी बॉलिंग बराच वेळा बघितली. ते माटुंग्याला तेव्हा ते चेअरमन होते, सिलेक्शन चेअरमन होते, बोर्डाचे होते. त्यांनी मला सांगितलं की गुजरातला आता मॅच आहे आपल्या सौराष्ट्राला, तू उद्यापासून नेटवर ये तिकडे. बोललो मी येतो. मी आलो तर मला तेव्हा ते नेमके त्यांची काहीतरी अर्जंट मीटिंग झाली दिल्लीला बोर्डाची, ते गेले निघून. ते सांगायला विसरले की असा येणार आहे, त्याला बघा, असं काहीतरी असेल त्यावेळेस. मला कोणी ओळखलं नाही. मी नाव सांगितलं, मला त्यांनी यायला, ठीक आहे तू उभा राहा तिथे. कोण कोण होतं तेव्हा नेट्स मध्ये? वेंगसरकर बॅटिंग करत होता. अच्छा. अर्थात त्याची माझी ओळख नाही, कोणाची ओळखच नव्हती. त्याने उभा राहा सांगितलं. मी 2 दिवस फक्त बॉल द्यायलाच होतो, मला कोणी बॉलिंग दिली नाही, विचारलं नाही की काय टाकतो. अच्छा. तर ते जर मिळालं असतं तर त्यानं कळलं असतं काय, ते पण वेडे झाले असते त्यावेळेस. ठीक आहे, एक संधी आली होती आणि मी नंतर बंदच झालो यायचा कंटाळून. मी त्यावेळेस पॉलिओ मुरे म्हणजे आम्ही सरच बोलायचं. त्यांचं 80 76 का 78 वय होतं. ते एवढं तुरतूर चालत जायचे फास्ट, आणि त्याच्या मागणं आम्हाला धावायला लागेल. बोला हा माणूस या वयात एवढा मनापासून काम करायचे आणि फिटनेस होता, फिटनेस. तर मला ते बघून मला इंटरेस्ट आला. बोला नाही आपण यांच्यावर राहून काहीतरी घेऊ. मग त्यांच्याकडनं थोडं ग्राउंडचं शिकायला लागलो, कसे रोलिंग करतात, काय टॉप ड्रेसिंग कशी करतात. मला धोनीनी तेच सांगितलं होतं, गेलं 2 वर्ष सांगतो, सर कोई भी बोलो कितना भी बोलो मुंबई जैसा विकेट नहीं. सरळ बोलला मला. आपका जो विकेट है इंडिया में सबसे बेस्ट विकेट इधर. नमस्कार, मी सुबोध मयूरे. आजच्या आपल्या गोष्ट चॅम्पियनशिपच्या नव्या भागात आपलं स्वागत. आपण आहोत मुंबई क्रिकेट संघटनेच्या आयकॉनिक वानखेडे स्टेडियमवर, ज्या वानखेडे स्टेडियमने अनेक महत्त्वाचे क्षण बघितलेले आहेत, अनुभवले आहेत, आणि क्रिकेट रसिकांना खूप मोठी पर्वणी त्यामुळे मिळालेली आहे. 2011चा वर्ल्ड कपचा अंतिम सामना असो, जिथे महेंद्रसिंग धोनीनं षटकार मारून आपल्याला अजिंक्यपद मिळवून दिलं होतं, श्रीलंकेविरुद्धचा तो अंतिम सामना. त्यापूर्वी अनेक रंजकदार सामने, या कसोटी सामने असतील, T20 सामने असतील, या मैदानावर झाले आहेत. पण आज आपण ज्या चॅम्पियनची गोष्ट जाणून घेणार आहोत, ते चॅम्पियन क्रिकेटचा जो गाभा ओळखला जातो, क्रिकेटच्या मैदानावरची जी खेळपट्टी असते, क्रिकेट पिच ज्याला म्हणतात, ती खेळपट्टी तयार करणारे रमेश मामुनकर आपल्यासोबत आहेत. वेलकम गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमची क्रिकेटर म्हणून जर्नी आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण क्युरेटर म्हणून पण जर्नी खूप मोठी राहिलेली आणि ती जाणून घेण्यासाठी पण उत्सुक आहे. मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे जशी क्रिकेट प्रत्येक मुलाची सुरुवात होती क्रिकेटच्या मैदानावर, तुमची मला खात्री आहे की तशीच झाली असेल. किंग जॉर्ज मध्ये होता मला वाटतं तुम्ही, वेंगसरकरांची ती शाळा. हो. काय सांगाल, लहानपण कसं गेलं? मी पूर्वी माधववाडीत राहत होतो. अच्छा. आणि माधववाडीत असं समोर एक असं 2 बिल्डिंगच्या मध्ये जागा असायची. त्यावेळेस पासून मी विकेट बनवायचो. अच्छा, लहानपणी म्हणजे क्रिकेट व्हायच्या आधी विकेट बनवायला सुरुवात केली? टेनिसची विकेट आम्ही वाडीत बनवली आणि त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करायचो रेग्युलर. आणि टेनिस मी चांगलीच बॅटिंग करायचो, ऑब्रेक टाकायचो. आणि मग मी 7वीत आल्यावर मला लुमा केणी म्हणून हे होते, तेव्हा कोच होते. बरोबर. आणि तेव्हा BCCIचं MCAचं एक नेट असायचं सेपरेट, आणि ते माटुंगा जिमखान्यावर व्हायचं. MCAचं नेट माटुंगा जिमखाना. MCA.
त्या काळात तेव्हा वानखेडे नसेल, 62-63 ची गोष्ट, 73-74 ला वानखेडे स्टेडियमची निर्मिती तर त्यावेळेस तिथे मी, चंदन गुप्ते माझ्याबरोबर होता. आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करायचो आणि मी त्यावेळेस चंदन गुप्तेची माझी हे लागायची एक वडापाव की तू माझा बोल. चंदन गुप्तेचा डिफेन्स सुपर्ब होता, म्हणजे तो नाव माहितीच असेल आणि तो चांगलाच बॅट्समन. मी त्याला रोज एकदा तरी बोल्ड काढायला. अच्छा. आमची कॉमेंट, मी त्या वेगवेगळे डोकं चालून बॉलिंग रोजचा एक वडापाव फिक्स. आणि माझ्या मी डोकं चालून काय ना काय करून त्याला बोल्ड काढायचंच. असं करत मी तिकडे त्यांनी कसे होते, लुमाकेणी एवढे चांगले हे होते, त्यांनी ड्राईव्ह कसे मारायचे याची प्रॅक्टिस दिली. नेटच्या बाहेरून बॉल टाकायचे असे वरून आणि ड्राईव्ह मार, स्लो फास्ट सगळे, आणि त्याचे मार्क लिहायचे आणि जो चांगला मारा त्याचे हायएस्ट मार्क. हो का? अरे वा. त्यामुळे आमचे ड्राईव्ह चांगल्या बसले होते. पाय माझे तुझा चंदन गुप्ते एक फास्ट बॉलर होता, तो पण चांगला बॉलर होता. त्याच्यानंतर मी नेक्स्ट इयर शाळेच्या टीम मध्ये आलो ऑटोमॅटिक. अच्छा. हा, तर म्हणजे तेव्हा VS पाटील आमचे कोच होते. 8वीत असताना? 8वीत, 7वीत ना 8वीत. आणि VS पाटलांनी विचारलं असेल तुमच्याकडे चांगले कोण आहेत इकडचे, तर त्यांनी सांगितलं असेल. तर मी चंदन गुप्ते एकाच वेळेस शाळेच्या टीम मध्ये आलो. अरे वा. तर मी घरी कोणाला माहिती नाही, मी चोरून क्रिकेट खेळत होतो, कारण फटके बसायची, अभ्यास कर बस. आणि पहिली मॅच मी जेव्हा खेळलो गायलशिरची, त्या पेपरला कटिंग यायचं, 4 विकेट काढले तर कटिंग आलं, तेव्हा कळलं की मी खेळतोय. आणि माझ्याकडे कपडे नाही, काय नाही. काय प्रतिक्रिया काय होती घरची? घरची वेडे झाले, अरे हा तू खेळतो, हो लपून खेळतो, काय करणार. मग माझे काका तेव्हा ह्याचे हे होते चेअरमन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँकेचे, तर ते क्रिकेट खेळायचे. अच्छा. ते राहायचे शिवाजी पार्कला. त्यांनी पण वाचलं, त्यांनी मला बोलवून घेतलं, मला बोलले ते बूट आहेत ते होतात काय बघ. आणि ते नंतर ते रिटायर झाले, म्हणजे खेळत नव्हते. ते बूट झाले, त्यांच्याकडनं बूट मिळाले, त्यांची पॅन्ट शर्ट घेतले, ते अल्टर केले आणि ते मी क्रिकेटला वापरले. आणि एक पिशवीतून घेऊन जायचं, तेव्हा असे काही मोठ्या बॅग नव्हत्या, काय नाही. त्याच्यानंतर मी इंजॉयमध्ये जवळजवळ 11वी पर्यंत खेळतो. 11वी होतं, 11वी पर्यंत मी हॅरीशीट, गायशीट, तिकडचे माटुंगा गुजराती सेवा मंडळ पहिल्यांदा सुरू झाली, त्याच्यात पण परफॉर्मन्स दिला. आणि तिथून नंतर मी कॉलेजला आलो. कॉलेजला मी पहिल्या वर्षी मी नरसिंहमुंजीला होतो. अच्छा. नरसिंहमुंजीला खेळलो मी, इंटर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज. त्या ज्युनियर असं काही नव्हतं, फर्स्ट इयर इंटर आणि ज्युनियर आणि सिनियर एकच टीम असायची. नंतर मग मी 2 वर्षांनी इकडे ऍडमिशन घेतलं, आपलं सिद्धार्थचं नाव होतं ना, सिद्धार्थ मधनं पण खेळलो 2 वर्ष. असं करत माझा जर्नी. आणि मग पहिला मी जो खेळलो होतो इमर्कला. आणि मग पण त्याआधी दादर युनियनच्या नेटमध्ये तुम्हाला बोलवलं? दादर युनियनच्या नेटमध्ये मी ए आणि बी टीम मध्ये असायचं. मी, भरत नाडकर्णी, माझ्या टाइमातले पाटील सरांनी बोलवलं होतं. हा, भरत नाडकर्णी, हे सगळे आम्ही बी टीमला होतो. आणि आमच्या मॅच व्हायच्या, त्यात मी रेग्युलर स्कोर करायचो आणि विकेट काढायचो. अच्छा. आणि भरत नाडकर्णी आमचा कॅप्टन असायचा त्यावेळेस. आणि एक हाईट म्हणून शर्मा म्हणून होता, तो होता. विजू तुळकुळे असायचा आमच्याबरोबर त्यावेळेस. विजू तुळकुळे आमच्याबरोबर खेळायचा. विजूचा मोठा भाऊ दादर युनियनला ए टीमला खेळायचा, हा आमच्याबरोबर असायचा. अशी आमची त्यावेळेची टीम होती. पण कसा अनुभव होता दादर युनियनच्या नेटमध्ये बॉलिंग टाकायचा? मोठमोठे दिग्गज प्लेअर असतील. दादर युनियनचं कसं होतं, एक झालं मी तिकडे गेल्यावर मला डिसिप्लिन कळलं. दादर युनियनमध्ये डिसिप्लिन एवढं कडक होतं की टॉस उडवताना जर आला प्लेअर तर तो किती मोठा असला तो बाहेरच ठेवायचा. बरोबर. नारायण पै यांना टॉस उडवताना आले, त्यांचं नाव टाकलेलं नव्हतं. आले, नारायण बोलला मी आलोय हा, म्हणजे अर्थात त्याच्यानंतर मी मर्कमध्ये त्यांच्याबरोबर पण खेळलो, हे विशेष. तर ते बोलले तू यू आर 12th मॅन, सरळ सांगितलं त्यांनी, माधव मंत्र्यांनी. मी पण चार्ट झालो, एवढा मोठा बॉलर त्या काळातला, म्हणजे एवढं डिसिप्लिन होतं. पण तेव्हा सुनील सरांना पण बॉलिंग टाकायची संधी मिळाली तिथे? हो, मीडियम पेस टाकायचा, नेटमध्ये पण टाकायचा. अच्छा. असं धावत येऊन मीडियम पेस टाकायचा. त्याला खूप फास्ट बॉलिंगची हे होती. नाही, तुम्ही टाकली त्यांना? मी ऑफ स्पिन टाकायचो त्याला मध्ये. पण त्याचा डिफेन्स मी जसं ह्याला करायचो ना, आपला काय त्याचं नाव, चंदन गुप्तेला बोल्ड काढण्याचं, तसं त्याला खूप प्रयत्न केला. पण मला शेवटपर्यंत कधी बोल्ड मिळाला नाही, कारण त्याचा डिफेन्स इतका परफेक्ट होता ना. आणि बॉल हात सोडल्यानंतर बॉल
हाताकडे बघून तो सीम बघून मग तो बॅटिंग करायचा म्हणजे खेळायचा. म्हणजे एवढं त्याचं लास्ट मोमेंट पर्यंत कॉन्सन्ट्रेशन. पण त्यानंतर कांगालिक असतील किंवा टाइम शील्ड असतील, काय अनुभव? कांगालिक मग मी ह्याला आमचं श्री शिवाजी क्लब होता तिथून खेळायचं सुरुवातीला, कारण कांगालिक हे नेहमी खालून मग वर. तिथे खेळलो, डी डिव्हिजन पण मी तिथे खेळलो, भरपूर विकेट काढल्या कांगालिकला. मी लेग स्पिन पण टाकायचो आणि मीडियम पेस पण टाकायचो. पण मग हे ऑफ स्पिनरचा लेग स्पिनर, मीडियम पेस, हे कसं रूपांतर झालं? लेग स्पिनर मी कसं झालं, मी तेव्हा चुनाभट्टीत राहतो. चुनाभट्टीचं समोर ग्राउंड आहे, माझ्या कॉलनीच्या बाहेर आलं की ग्राउंड होतं. तिथे टेनिस मोठ्या प्रमाणात होतं चुनाभट्टीत. तर एप्रिल मे मध्ये क्रिकेट हे बंद होतं, तेव्हा मी टेनिस मध्ये प्रॅक्टिस करायचो. अच्छा, टेनिस बॉलमुळे. तर तिथे मी लेग स्पिन टाकायला शिकलो टेनिस मध्ये स्वतःहून. आम्हाला कोण कोच तसे नव्हते सांगणार की असा धरला की असा होतो. मी माझ्याच डोक्याने करत लेग स्पिन तिथे टाकायचं, गुगली त्याच्यात शिकलो. अंडरआर्म मी मास्टर होतो, अंडरआर्म लेब्रेक टाकायचं आणि गुगली टाकायचं, तोच मी ओव्हरहेडला आणला आणि त्यातून तो डेव्हलप झाला. आणि मग ग्रीप, वेगवेगळ्या ग्रीपमध्ये कसा जाईल, या ग्रीपमध्ये सरळ जातो, या ग्रीपमध्ये आत येतो, या ग्रीपमध्ये बाहेर जातो, हे मी नेटमध्ये ती प्रॅक्टिस करून 7-8 प्रकारचे हे मी व्हेरिएशन तयार केले स्वतःचेच. त्या दरम्यान मुंबईकडनं खेळायची एक संधी म्हणा किंवा एक संधीचा दार ठोठावला गेला होता. मुंबईच्या नेट्समध्ये बॉलिंग टाकायला होतं की, कारण मला 81ला नरेंद्र तामाणेंनी माझी बॉलिंग बराच वेळा बघितली. ते माटुंग्याला तेव्हा ते चेअरमन होते, सिलेक्शन चेअरमन होते, बोर्डाचे होते. त्यांनी मला सांगितलं की गुजरातला आता मॅच आहे आपल्या सौराष्ट्राला, तू उद्यापासून नेटवर ये तिकडे. बोललो मी येतो. मी आलो तर मला तेव्हा ते नेमके त्यांची काहीतरी अर्जंट मीटिंग झाली दिल्लीला बोर्डाची, ते गेले निघून. ते सांगायला विसरले की असा येणार आहे, त्याला बघा, असं काहीतरी असेल त्यावेळेस. मला कोणी ओळखलं नाही. मी नाव सांगितलं, मला त्यांनी यायला, ठीक आहे तू उभा राहा तिथे. कोण कोण होतं तेव्हा नेट्स मध्ये? वेंगसरकर बॅटिंग करत होता. अच्छा. अर्थात त्याची माझी ओळख नाही, कोणाची ओळखच नव्हती. त्याने उभा राहा सांगितलं. मी 2 दिवस फक्त बॉल द्यायलाच होतो, मला कोणी बॉलिंग दिली नाही, विचारलं नाही की काय टाकतोस. अच्छा. तर ते जर मिळालं असतं तर त्यांना कळलं असतं, काय ते पण वेडे झाले असते त्यावेळेस. ठीक आहे, एक संधी आली होती आणि मी नंतर बंदच झालो यायचं कंटाळून. तर ते नंतर संजय पाटीलला जेव्हा तो रणजी खेळला तेव्हा ते कळलं की तू असा तू नंतर बंद का झालास. मला त्याने बोललं तू बंद का झाला, जायला पाहिजे होतं. अरे बोललो मला काय बॉलच देत नाही, काय नाही, मी कसा जाणार जाऊन काय बॉलच द्यायचा, म्हणजे फिल्डिंगच करायची का, बॉल फेकायचे. अरे नाही तू वेडा आहेस. नंतर मला कळलं तू जायलाच पाहिजे. संजय पाटीलला माझ्या अंडर संजय पाटील 3 वर्ष खेळला कोलगेटला. अच्छा. आणि त्याला मी ग्रूम केला वरती. अच्छा. आणि मी दुसऱ्यांना मदत करत होतो, मला असं होतं त्यावेळेस. मी त्याला खूप मदत केली. म्हणजे काय, ओपनिंगला जा, त्याची बॅटिंग एवढी चांगली होती, अगेन्स्ट सेंचुरी आमची 2 दिवसाची मॅच होती, फुल टीम त्यांची ए डिव्हिजनची होती. आणि मी बोललो संजय तू आज 1 डाऊन जा. मी तेव्हा ओपनिंग 1 डाऊन यायचो. अच्छा. या ओपनिंग मी IDBI अगेन्स्ट पण 100 केले आहेत. मी त्यावेळेस बॅटिंग पण करायचं, बॉलिंग पण टाकायचं, ऑलराऊंडर मध्ये होतं. त्याला त्यांनी 80 केले. बोलो बघ तुझी बॅटिंग आहे, तू आता कसं, आम्हाला यांना पण कळलं आपल्या बाकीचं. आणि बॉलिंग प्लेअर होता, आणि बॉलिंग पण मी माझी कमी टाकायचो पण त्याला जास्ती द्यायचो. त्याची ऍक्शन सुपर होती, चांगली होती. आणि त्याची त्याच ऍक्शनवर दिलीपनी त्याला नेटवर घेतलं. त्यात काय झालं, MP कोलगेटमधनं परफॉर्मन्सवर त्याला इथे नोकरी लागली, BMC B डिव्हिजनला होते, आम्ही C डिव्हिजनला कोलगेटहून B ला आलो होतो. तर त्याला मला बोला असं, बोला जा ना तिकडे. तो हे होता म्हणजे वर्करमध्येच होता ना कोलगेटला, आम्ही वरच्या, पण तो कोलगेटला वर्करमध्येच होता. गोणी उचलायचा. बोला काय गोणी उचलून पाठ दुखते, मी नाही टाकणार बॉलिंग, असा बोलायचा. आणि मी त्याला जबरदस्ती टाकत. नेटमध्ये दुसरी गोष्ट, नेटमध्ये मी बॉल नवीन घ्यायचो, 8 ते 10 जणांना बॉलिंग टाकायचं, नवीन बॉल घेऊन रेग्युलर नवीन बॉलवर लेब्रेक टाकायचं. 8 ते 10 जणांना टाकल्यानंतर मग मी बॅटिंग करायचो. त्याच्यामुळे माझा टप्पा बस परफेक्ट राहिला. डोळे बंद केले तरी मी तिथेच टाकायचो. एवढा प्रॅक्टिसचा फायदा. आताची कोण करत नाहीत, तेच वाईट वाटतं. मग क्रिकेटला पूर्णविराम कधी दिला, खेळायचं केव्हा थांबवलं? मी कांगालिक 25-30 वर्ष खेळलो, ह्याला पण खेळलो, नॅशनलला खेळलो. नंतर टाइम शील्ड मी BR अरुण कुमार, तुमचं डॉक्टर शेट होते ना पहिले,
भंडारी, हो. भंडारीची एक टीम होती सी डिव्हिजनला. त्याच्यानंतर मी HR जॉन्सनला खेळलो, नंतर कोलगेटला खेळलो, मर्कला खेळलो. म्हणजे एवढ्या टाइमशिवाय मी रेग्युलर खेळलो त्या काळात. त्या काळात सगळे दिग्गज खेळायचे, मोठमोठे प्लेयर्स खेळायचे आणि त्यांच्या क्वालिटी होती. BC-D पर्यंत चांगले बॉलर, चांगले बॅट्समन होते. तर त्यांना बॉलिंग टाकायचा अनुभव नक्कीच वेगळा असेल त्या काळात. नक्कीच डेफिनेट. कारण बॅट्समन तोडीचेच असायचे, महिना विचार करून बॉलिंग टाकायला लागायची. मला एवढा कॉन्फिडन्स होता, तुम्ही कधी संजय पाटीलला विचारा, 200ला आमचा ऑल आउट झाला तर आम्ही 150ला खोललेले. अच्छा, अरे वा. एका टाइम शिल्डला इन्कम टॅक्सची फुल चांगली टीम होती त्यावेळेस. बाबा चव्हाण त्यांनी 200 केले होते. क्वार्टर फायनल आमच्याबरोबर आले, 600 रन केले होते. क्वार्टर फायनल 190ला ऑल आउट झाला. दुपारी सुरू झाली तेव्हा 2ला व्हायच्या मॅच चालू टाइमशीट. दुपारी 5:30ला ऑल आउट झाला. मी 6 काढले होते, गाडी म्हणून होता त्यांनी 3 काढले होते. अच्छा, एवढा आम्हाला कॉन्फिडन्स होता. पण ज्या विकेटवर तुम्ही बॉलिंग टाकायचा, बॅटिंग करायचा, ती विकेट बनवण्याचं किंवा क्युरेटर होण्याचं हे जे लहानपणी कधीतरी केलं असेल ते पुन्हा केव्हा म्हणजे ते प्रिलिमिनरी होतं की बस आपला ह्याचा पाईप घ्यायचं आणि रोल करायचं, माती आणायचं. नंतर ऍक्च्युअली त्याची सुरुवात कधी झाली क्युरेटर? त्याची सुरुवात मी सांगतो. मी मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये 86 पासून आहे कार्यरत. वेगवेगळी कामं केली आहेत. तेव्हा मॅनेजर वगैरे, तेव्हा ऑनररी, आता नाही, त्यावेळेस ऑनररी होतं. इथे क्रिकेट होतं म्हणून करायचं, पॅशन होती. आणि मी 10 वर्ष ह्याच्यात होतो, स्टेडियम कमिटी. तेव्हा स्टेडियम कमिटीचं स्टेटस आणि ह्याचं स्टेटस सेम होतं, कोणाचं मॅनेजिंग कमिटीचं. 10 वर्ष झाल्यानंतर प्रोफेसर शेट्टी बोलले, तेव्हा सेक्रेटरी होते, रमेश आता तुझी 10 वर्ष, आता तू नाही राहू शकत, पण तुला आम्ही सोडत नाही. तू एक काम कर, इकडे आपलं नवीन ग्राउंड होते BKC आणि पॉली काका ते बघतायत, तू त्यांच्याबरोबर 2 तास का होईना तू राहा. अच्छा, तू कधी ये कधी जा, पण तू ते राहा त्यांच्यावर, राव आणि पॉली उमरीकर. बोल चालेल मला काय. मग मी तिथे आलो, पण मी त्यावेळेस पॉली उमरीकर म्हणजे आम्ही सरच बोलायचं. त्यांचं 80 का 76 का 78 वय होतं. ते एवढं तुरतूर चालत जायचे फास्ट, आणि त्याच्या मागणं आम्हाला धावायला लागेल. बोला हा माणूस या वयात एवढा मनापासून काम करायचे आणि फिटनेस होता. तर मला ते बघून मला इंटरेस्ट आला. बोला नाही, आपण यांच्यावर राहून काहीतरी घेऊ. मग त्यांच्याकडनं थोडं ग्राउंडचं शिकायला लागलो, कसे रोलिंग करतात, काय टॉप ड्रेसिंग कशी करतात. तर 2-3च वर्ष होते, नंतर ते बंद झाले. बरोबर. मग राव बरोबर होतो. राव बरोबर मी 2008 मध्ये मला रवी सावंत आणि सर आले, आणि डॉक्टर शेट्टी होता. त्यांनी सांगितलं की तू इंडोर आपल्याला चालू करायचंय, तर तू आणि चंदू जरा डेव्हलप करा तिकडे. मग चंदूचा मी कोऑर्डिनेटर होतो. अच्छा, चंदू सर, चंद्रकांत हेड होता. कोऑर्डिनेटर. तर आम्ही दोघांनी एकदम सुपर सगळं तयारी करून दिली, आणि त्या अजूनही सेटअप केलं होतं. सेटअप एवढं चांगलं केलं होतं, ते अजूनही आहे. चंदू पण कधी भेटला तर सांगेल, रमेशने मला जी हे केलं ते कोण नाही करू शकत. म्हणजे तिथे पण ते केलं. तिथे 2010ला मला फोन आला रात्री, यंगसरकरांचा, दिलीपचा फोन आला. बोलतो मामून तू उद्यापासून वानखेड्याला यायचं. अच्छा. तर वानखेड्याला मी बोललो का? नाही सुधीर नाईकनी खास तुझं नाव आणि बोटलेचं घेतलं, मला हे पाहिजे दोघं. अच्छा, अरे वा. आणि तेव्हा हे सगळं खोदलं होतं आणि नवीन काम चालू होतं 2011च्या वर्ल्ड कपच्या. बरोबर. तर हे सगळं आम्ही अक्षरशः त्या सिमेंट मध्ये बसून कामं केली आहेत. रात्री घरी गेलं की सगळं सिमेंट बाहेर आहे. बरोबर. आणि ते आम्ही दिवसभर ग्राउंड मध्ये असायचं दोघं. आणि त्यावेळेस आम्ही केलं. तो जो अनुभव आहे ना, तो आयुष्यात कधी मिळेल, कारण एवढं रूट याच्यापासून आम्हाला अनुभव मिळाला. पूर्ण प्लॉट हे केला होता, खोदलं होतं 3 फूट, ते नवीन केलं. आउटफील्ड परत सँड बेस, फर्स्ट टाइम सँड बेस सुरू झालं, ते पण आम्ही जवळून बघितलं, कारण मी असायचो. आणि ते रेकॉर्ड टाइम मध्ये केलं होतं मला वाटतं, 8-9 महिन्यात सगळं. आणि दुसरं म्हणजे शरद पवार साहेब रेग्युलर यायचे, दर 2 दिवसांनी यायचे. तेव्हा असा चिखल होता इथे, तिथे उभे राहायचे, आम्हाला हात करायचे, आम्ही जायचो. होईल ना बोला काळजी करू नका, आपलं विकेट ग्राउंड होईल. आता हे बघा, त्यावेळेस हे राहिलं होतं शेवट, हे लास्टला झालं, अंतिम टप्प्यात, लास्ट 15 दिवस अगोदर झालं. त्यामुळे क्रेन जायच्या, सगळं ग्राउंड खराब होतं. 70च्या पुढे सगळं खराब होतं क्रेन जाऊन. ते बंद झाल्याबरोबर सगळं टाकलं आणि स्लॅब आणले तयार.
ते पण साहेबांमुळे झालं, बोडोद्यातून मिळाले आम्हाला. अच्छा. कारण एवढ्या एरियाला तेवढं हे पाहिजे ना. पूर्ण 70च्या बाहेर सगळे ते स्लॅब लावले, रेडी 15 दिवसात तयार केलं. मॅच झाल्यानंतर मे मध्ये काढून टाकलं, रेग्युलर आपलं नॅचरल ग्रास. आणि दुसरं आता त्याचा पण अनुभव सांगतो. सुधीर नाईक बरोबर राहून काय झालं, सुधीर नाईक आणि आमच्या चर्चा व्हायच्या. मी पण खेळलेलो आहे, त्याला माहित होतं. तो तर टेस्ट प्लेअर आहे. मग असे तो पण चर्चा करायचा, रमेश असं केलं तर काय होईल. मग मी सांगायचं ना, आपल्याला रोलिंग अशी केली तर बघ, आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर रोलिंग आपण अशी करून बघूया, चालेल, तू बोलतो तसं करू. एवढं आमचं अंडरस्टँडिंग होतं आणि त्यातून मी पण तयार झालो. आणि तो माझ्यावर सोपून द्यायचा, तर तू कर. अच्छा. तो कॉन्फिडन्स. आणि पहिली वर्ल्ड कप श्रीलंका अगेन्स्ट कॅनडा, 3 दिवस अगोदर तो यायचा बंद झाला, कारण त्याची सासू सिरियस होती. मला फोन केला, मी काय येऊ शकत नाही, पहिली मॅच तूच कर. अच्छा. माझ्या लाईफ मधली पहिली पाय आणि एवढा वर्ल्ड कप म्हटल्यावर फर्स्ट टाइम बघितलं. तर मला बोललं काय प्रॉब्लेम आला तू फोन कर, मी तुला सांगतो. बोला ठीक आहे. आणि काय झालं होतं, पॉपिन क्रीजच्या पुढे आहे ना एक काळा एक एरिया आहे ना, असा काळा झाला होता समोरच. ते काळा म्हणजे एकदम काळा, बाकीचं लाल माती. तर ते सगळे येऊन तेच बघायचे. आणि ते गवत काळसर झालं होतं की तो पॅच झाला, मातीच काळी झाली होती, त्यामुळे गवत होतं पण काळसर दिसत. तर कोणाला वाटलं ऑइल पडलं म्हणून असेल. किरण अंजा तेव्हा लायझन होता, तो मला बोलतो काय ते याच्यावर ऑइल पडलं काय. बोला अरे रे वेड्या, ऑइल पडलं तर पिवळा होईल, जळतं. हे काय झालंय. मी पण बोललो आता उत्तर काय द्यायचं. ठीक आहे. मग मला सुचलं नाही, ते पाणी ही जी ह्या एरियात आम्ही जे टॉप ड्रेसिंग केलं ती माती वेगळी निघाली. तिचा कलर आहे, पाण्यामुळे तो तसा दिसतो. एवढी माती ती वेगळी टाकली गेली. आणि महानामा तेव्हा हे होता मॅच रेफरी रोशन महानामा, तो आलेला बघितला. मी तिथे जाऊन बसलो होतो, मी बोटले तिकडे लपून तिकडे घाबरून. बोला त्याला काय उत्तर द्यायचं ते बोल. बघू रे काय होईल ते जाईल. सुधीर बोलला बिंदास बोल, तू काय घाबरू नकोस. तर त्यांनी बोलवलं कुरेटर. आता कुरेटर सुधीर नव्हता तर मला बोलवलं असिस्टंट म्हणून. मी गेलो, मला विचारलं हे काय, हे असं काय. मग मी मला पटकन सुचलं. मी बोललं नाही ते ग्रास सॉइल वेगळी आहे, ती टॉप ड्रेसिंगला आम्हाला कळलं नाही, ती कलर तिचा असा आहे. तर पाणी मारल्यानंतर ती सुकल्यानंतर असा कलर दिसतो. अच्छा ओके. आणि मग मी आयडिया म्हणजे बघ माझं प्रेझेंटेशन हे किती आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. मी क्रीजवर उभा राहिलो, पाय टाकला आणि ऍक्शन करून दाखवलं. अरे बोलतो हा रेंज मध्ये आहे, नो प्रॉब्लेम. अच्छा. आणि तो तिथे मी जो कॉन्फिडन्स आला मग मी सुटलो. मग कधीच काय भीती वाटली नाही कुठल्याही वेळी. वर्ल्ड कपची नाही, टेस्ट मॅचची नाही, वनडे नाही. आयपीएल पण त्या वर्षी प्राइज मिळालं आम्हाला लगेच त्याच वर्षी 12च्या याला. त्यामुळे मग मला कॉन्फिडन्स एवढा आला काय वाटतच नाही. 2013ची ती मॅच आठवत असेल, सचिनची शेवटची मॅच. सचिन वाईट वाटलं कारण तो पण रडला तिथे विकेटवर येऊन पाया पडला आणि मग रडला. सचिननी पहिल्यांदाच मी सचिन सांगितलं बघ सचिन तुझी शेवटची मॅच आहे, तर आम्ही तुला फेलिसिट करणार आहे ग्राउंड स्टाफ. मला करा ना, मला बोला फक्त एक काम करा, मॅचच्या दिवशी सकाळी सगळे कॅमेरे असतील म्हटलं, वर्ल्ड मधले कॅमेरे आहेत, त्या दिवशी सकाळी आपण 10-5 मिनिटात उरकून घेऊ, खुर्च्या लावा, मी येतो, मला द्या, ते कॅमेरे मारतील ते सगळ्या वर्ल्ड मध्ये जाईल. आणि तसंच झालं. बरोबर ना. बरोबर. ते आम्ही त्याला बुके दिला, हे केला, खुश झाला तो. अच्छा. पण काय चॅलेंजेस असतात म्हणजे कसोटी क्रिकेटसाठी पिच तयार करणं, T20 साठी करणं, वन डे साठी करणं, तिन्हीचे वेगवेगळे चॅलेंजेस राहत असतात. येस, तिघांचे वेगवेगळे प्रोसिजर्स आहेत बनवायचे. टेस्ट मॅच जी असते 5 दिवसाची, तुम्हाला 4 ते 5 दिवसापर्यंत तरी चालली पाहिजे. आता पुढचं मी सांगत नाही, आत्ताच मागचं सांगतो. आणि मी केले आहेत तसे. 5 दिवस, चौथ्या दिवशी संध्याकाळी संपली इज ओके. पहिल्या दिवशी स्विंग बॉलरला चांगली साथ देणारी पाहिजे. दुपारनंतर ती ड्राय झाली, कारण मॉइश्चर ठेवलं तर ती स्विंग आणि हे होणार. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ड्राय होतेच उन्हाने. ड्राय झाली की ती बॅटिंग ओरिएंटेड होते. तर बॅटिंग ओरिएंटेड होतं, बॅट्समनला ते बॉलवर बॉल चांगले यायला लागले, बॅटवर ते स्ट्रोक पण होतात, म्हणजे 1-2 प्लेयर सेंचुरी पण मारू शकतो. पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंगच. सकाळी काय थोडा मॉइश्चर वर येते कव्हर असल्यामुळे,
त्याच्यावर सीम बॉलरने एखाद 2 विकेट काढल्या, त्याच्यानंतर बॅटिंगला चांगली बॉल फिरणार नाही. दुपारनंतर संध्याकाळी टी टाईम नंतर थोडा थोडा डिटोरेट व्हायला सुरुवात होते, मग त्याच्यात हलका फिरतो. तिसऱ्या दिवशी टी टाईम नंतर चांगला फिरतो आणि चौथ्या दिवशी आणखीन चांगला फिरतो, 5व्या दिवशी भुसा होऊन जातो. पण बिंग अ क्युरेटर म्हणून काय वाटतं की कसोटी सामना 5व्या दिवसापर्यंत जायला पाहिजे की 3 दिवसात सॅटिस्फॅक्शन कशात जास्त चांगलं असतं? कसं असतं, तुम्ही विकेट चांगली ठेवली तर रिझल्ट पण चांगला होता. त्याच्यामध्ये बॉलरचा कस असतो, बॅट्समनचा कस असतो, सगळ्यांचा येतो. तुम्ही जर 1-2 दिवसात संपवायचे असेल तर त्याच्यात काही उपयोग नाही. आणि दुसरी, पब्लिक पैसे घेऊन 5 दिवसाचे करून येतात, त्यांना त्याचं रिटर्न मिळाले पाहिजे. ते रिटर्न मिळायला पाहिजे. ते रिटर्न मला वाटतं मॅक्सवेलने दिले होते या ग्राउंडवर. मॅक्सवेलने दिले होते ते वर्ल्ड कपला, हे आताच्या वर्ल्ड कपला 26 वर्ल्ड, आता 24-23च्या वर्ल्ड कप. आणि ते एक पायाने इंजर्ड असताना त्यांनी जी इनिंग केली ती मॅच मी तर मीच बनवली, कारण त्यावेळेस बीसीसीआयचा कोणी क्युरेटर नव्हता. मी सगळ्या मॅच मिस केल्या, तरी पण आम्हाला रँक 1 मिळाली. बरोबर, खरं आहे. यावर्षी रँक 1, बाकीच्यांना ऍव्हरेज दिलं, फक्त वानखेडेला रँक 1. आणि IPL ला तर 4 वेळात आम्ही स्पेशल अवॉर्ड मिळाले. हे माझ्या काळात झालं म्हणून मी समाधानी आहे. खरंय. आणि मी मेहनतीचं फळ मिळालं असं मी समजेन. गुरूंची त्याच्यावर कृपा दृष्टी होती म्हणून मिळालं. खरंय. या दरम्यान बऱ्याचदा प्लेयर्सच्या पण काही कॉम्प्लिमेंट्स मिळाले असते, स्वतः येऊन त्यांनी काय सांगितलं असेल? हो ना, काही अनुभव आहेत? MS धोनी येऊन काही स्वतः बोललाय? आता MS धोनीचं सांगतो. MS धोनी जेव्हा IPL ला त्याची जी 2011 तेव्हा माझी त्याची ओळख नव्हती. आम्ही असायचो ग्राउंडवर, पण तेव्हा तो जास्ती कोणाशी बोलत नव्हता. ती लास्ट 6 मलाही माहिती आहे. त्यांनी जी मारली तिकडे कोर्ट नंबरवर मी बसलेलो, मला बोलला पहिला बॉल घेऊन ये, प्लेअर देणार नाहीत. मी धावत गेलो आणि बॉल घेतला, आणि कोर्ट नंबर, कारण त्यांना ते एंट्री करायला. तर सगळ्या मीडियावाल्यांना वाटलं माझ्याकडे, बोल माझ्याकडे नाही, माझ्याकडे मी ठेवलं असतं तर सांगितलं असतं. ते फोर्थ अंपरनी बीसीसीआयला रिटर्न, बीसीसीआयने तो मग काहीतरी लिलाव करून विकला. बरोबर. ते परत आता घेतलाय असं मी ऐकलं. तर त्याच्यानंतर धोनी आता 2014ला त्याच्यानंतर IPLच्या दरम्यान नाही, तेव्हा मग नंतर मला वेस्ट झोन मध्ये घेतलं. मी वेस्ट झोनचा क्युरेटर होतो. तर वेस्ट झोन मध्ये असल्यावेळेस त्या मद्रासचे जेव्हा 6 मॅच शिफ्ट झाल्या पुण्याला, काय पाण्यामुळे लफडं झालं, काहीतरी झालं. इकडे पण चाललं होतं, पण इकडे काय झालं नाही. तर मला त्यांनी सांगितलं तू त्या 6 मॅच तू करायला पुण्याच्या. आणि मग इथे तेव्हा हा होता दीपक बुडकर होता. तर मी गेलो तिथे माझी दोन्हीच्या जास्ती जवळ आली, कारण ती त्यांचं होम ग्राउंड होतं ना त्या दिवशी. मी 6च्या 6 मॅच त्यांना टॉप लेवलच्या करून दिल्या, म्हणजे चांगला स्कोर गौंजे स्टेडियमवर गाऊन गेला. तेव्हा मग त्याची माझी चर्चा व्हायची, ओळख झाली. त्याच्यानंतर आता परत आला 2 वर्षापूर्वी इथे, तेव्हा त्यांनी मला हात केला, थांब मी येतोय तिकडे. म्हणजे त्यांनी बॅटिंग करून तो इथे इंटरव्ह्यू देत होता, बोललो इंटरव्ह्यू करून मी येतोय. तर मी तिकडे, तो आला तो तिकडे, माझ्याशी फक्त विकेटच डिस्कस केलं, बाकी काय नाही. आणि ती मॅच ते जिंकले होते मुंबई इंडियन्ससाठी. तर मलाही त्याच्याकडनं काही शिकायला मिळालं, ते पण सांगतो. त्याला काय त्यांनी मला बोललं तुम्ही पाणी मार विकेट कधी बनवता, पाणी मारायला लगेच रोलिंग करता का? बोललं नाही, आमच्याकडे पाणी मारायला 5 मिनिटं पाणी खाली जायला पाहिजे, कारण रेड फॉईल आहे, पाणी खाली जातं आणि मग लगेच चालू करतो. अरे वही तो हमारा बीमारी, हमारा इधर 1 घंटे 2 घंटे के बाद रोलिंग करते, मग विकेट होणार, बाइंडिंग होणारच कशी, चुकल्यावर काय होत नाही ना. बरोबर, असं तो म्हणत होता. नंतर त्याला मी विचारलं की एवढी चांगली माझी विकेट आहे, चांगला बॉल बॅटवर येतोय, तू 3 ओव्हर झाल्यावर जडेजाला कसा आणलास, काय म्हणून त्यांनी 2 विकेट काढल्या, हे विषयाच्या. तो बोलतो सर बोलू, आता सांगतो, माझं हे सांगतो. तो बोलतो मी जेव्हा किपिंगला उभा असतो तर सारखा हे प्रेस करत असतो, मॉइश्चर बघत असेल किती. तो बोलतो 2-3 ओव्हर झाल्यावर ना मी जेव्हा बघितलं तर माझ्या स्पाईकला माती चिकटली होती. वरचं थर असतो ना मातीचा, मायनर थर असतो, तो सुटतो, तो चिकटला. म्हणजे याचा अर्थ प्लॉट व विकेटवर थोडी माती वर सुटली आहे, आणि त्याचा त्याला फायदा होईल. जडेजा बॉल फसून येतो, त्याच्यात बॉल काही टर्न नाही होणार,
पण थोडा थांबून येईल. थांबून आल्यामुळे बॅट्समन त्या फ्लो मध्ये मारायला जातो वरचढ, आणि लेफ्ट हँड विकेट किपर काय त्याचं नाव लेफ्टी झारखंडचा, तो ईशान किशनच्या बाउंड्री लाईनला कॅच गेला. त्याला वाटलं छगा जाईल, बॉल हातात गेला. तिथे मॅच परत फिरली, परत 2 विकेट फटकन मिळालं त्याला. म्हणून त्याला MS धोनी म्हणून ओळखला जातो. एक LBW झाला. तो बॉल स्लो येईल म्हणून मागे गेला, तो बॉल जोरात टाकला होता त्याने. अच्छा. तो थांबून फटकन आला. ते मी शिकलो. विकेटचं रीडिंग खूप पण मी मनात बोललो, पुढच्या वेळेस तू येशील, तुला एक पण बॉल फिरलेला दिसणार की थांबून येणार नाही. मी माझी तयारी केली आणि हे सत्य आहे. नेक्स्ट इयर आले, जडेजाला धोपटला, सगळ्यांना धोपटले स्पिनर, कोणाला चान्सच नाही. तशी मी विकेट रोलिंग केली होती. अच्छा. जसं MS धोनीचं रीडिंग होतं विकेट बद्दल, किंवा उत्सुकता होती की विकेट कशी तयार करतात किंवा नेमकं काय त्यावर प्रोसेस केले जाते, तशा अजून कुठल्या क्रिकेटपटूंचे अनुभव आले की ज्यांना विकेटचं ज्ञान आहे, जे मोठे क्रिकेट विकेटचं ज्ञानवाला एक MS धोनीच होता एकदम, कारण तो विकेट किपर असल्यामुळे समोर दिसायचं त्याला. बाकी मला नाही वाटत कोण डीप ज्ञानवाला नाही. अच्छा. हात येऊन बघणार तेवढं, त्याच्यात कळत नाही थंड आहे का मॉइश्चर आहे का ते बघणार, पण त्याच्यात कळत नाही. T20ला तरी 5 डेला मॉइश्चर ठेवायलाच लागतं. बरोबर. T20 आणि 1 डेला आता वनडे पण आता T20 सारखेच विकेट बनवायला लागले. 300 स्कोर होतो माहितीये. पूर्वी वर्ल्ड कपच्या टायमापर्यंत 270 म्हणजे विनिंग स्कोर होता. यस, खरं आहे. आपली 276 केले, 220 240 चेस करताना हे व्हायचे. आता परत ट्रेंड चेंज झाला, आता 300 350 असा स्कोर. खरं आहे. मुंबईच्या क्रिकेटचं महत्वाचं म्हणजे विकेटचं किंवा पिचचं जे महत्व आहे ते रेड सॉइलचं महत्व आहे. आपण दुसरीकडे बघितलं तर ते काळी माती असते, काही ठिकाणी ईस्ट मध्ये गेला तर व्हाईट पांढरी माती असते. तर रेड सॉइलचं काय महत्व आहे की बॉन्डिंग असते, घट्टपणा असतो? रेड सॉइलला काय सांग, रेड सॉइल मध्ये पार्टिकल्स म्हणजे सँड पार्टिकल्स असतात, सिल्ट असतात पार्टिकल्स, नंतर काय म्हणतात क्रशिंग म्हणजे क्रश होते अशी, त्याच्यानंतर प्लॅस्टिसिटी तयार होते. हे सगळं रेड सॉइल मध्ये गुणधर्म आहे. पण त्याच्यामध्ये थोडा मुरुम मिक्स करायला लागतो. अच्छा. तर मुरुम कसा आहे, रेड सॉइल ला पाणी मारलं तर हार्डनेस आहे यासाठी नाही, रेड सॉइल पाणी कंटेन नाही करत, धरून नाही ठेवत, खाली जातं ते पार्टिकल असल्यामुळे. सँड असले की थांबणारच नाही. तर त्याच्यानंतर त्याच्यात जर मुरुम टाकला प्रमाणात, असं नाही की मुरुम जास्ती टाकला तर पाटाच होणार, ग्रास ग्रोथ पण नाही होणार. थोड्या प्रमाणात मुरुम टाकला तर बाइंडिंग चांगली होते. मुरुम हा बाइंडिंग साठी चांगला आहे, प्लॅस्टिसिटी तयार होते चांगली त्याची, आणि विकेटला बाउन्स येतो त्याच्यामुळे. म्हणून इथे ऑन द राईज खेळण्यासाठी सगळ्यांना मजा येते. मला धोनीने तेच सांगितलं होतं, गेलं 2 वर्ष सांगतो, सर कोई भी बोलो कितना भी बोलो मुंबई जैसा विकेट नहीं, सरळ बोलला मला. आपका जो विकेट है इंडिया में सबसे बेस्ट विकेट इधर. आणि म्हणून मला वाटतं बऱ्याच ठिकाणी इकडची रेड सॉइल घेऊन तिथे त्या विकेट तयार करतात. आता काय झाले, मोहालीला एक विकेट बनवली आहे, सगळे बनवायला लागले, पण ते फसले आहेत. कारण ते बनवून इथून जे माती जाते ती प्रॉपर कोणाकडनं जाते त्यांनी अभ्यास नाही केला. मुंबईकडनं येते बस रेड सॉइल, पण ती पावडर. आता मी लखनौला होतो, त्या क्वालिटीची पाहिजे. लखनौला आता होतो, त्यांची लखनौ लीग चालू होती, UP लीग. तर पहिल्या 2-3 मॅचला ना 100 पण स्कोर होत नव्हता तिकडच्या पूर्वी. तर मला स्पेशल त्यांनी इन्व्हाइट केलं. मी जवळजवळ 15 दिवस होता तिथे. फायनलला 40,000 लोक होते. फायनलला 199 स्कोर आणि 196 चेस झालं तिथपर्यंत, असे विकेट झाले त्या रेड सॉइलच्या. तर ती माती मी गेल्यावर बघितलं, अरे ही पावडर माती, पाणी मारलं ना ती उडते आणि स्पॉट तयार होतात. बोललो ही माती कुठून आली, मुंबई. अरे मुंबईचं नाव घेतात पण माती कुठून आली, त्याला स्पेशल हे असतं, ती क्वालिटीची पाहिजे. आता बोला वानखेडेचा आहे तो क्वालिटीवाला आहे, त्याच्याशिवाय मी कोणाकडनं घेत नाही. आणि मी आणली माती, आणल्यानंतर तिचं अॅनालाइज करतो लॅबोरेटरीमध्ये, किती क्ले कंटेन आहे, किती pH आहे, pH पण बघायला लागतो, अल्कलिक आहे का बघायला लागतो, कारण ग्रोथ नाही होणार ग्लासची, ते सगळं चेक करून घेतो. आणि नंतर तो आणतो, ते तीच आणतो, ते आपल्याला कळणार नाही, पण मी त्याला सांगतो 5 फुटाच्या खालची मला पाहिजे. अच्छा, हा डोंगर आहे त्याच्या 5 फूट खाली पाहिजे, वरची नाही. आणि तिकडे जाते ती वरची जाते, नुसती पावडर धुपून आलेली, त्यामुळे ते रिझल्ट पण मिळत नसते. 1 दिवसात फुटते,
हे असं आहे सगळं. ह्याच्यात पण अभ्यास आहे, टेक्निक आहे, सायन्स आहे, सगळं आहे. नक्की वेदर प्रमाणे पाणी मारणं, रोल करणं, हे सगळं त्याच्यात आहे. ऊन किती आहे, उन्हाचं प्रमाण किती आहे, पाऊस आता हे ऊन आहे, पण हे ऊन नाही आहे. जेव्हा विकेटवर उभा राहिलं तर थंडीत हवा लागेल. अच्छा, मग ह्याच्यात विकेट लवकर सुकत नाही. ओके. हे वेगवेगळे चॅलेंजेस आहे आणि इंटरेस्टिंग फील्ड आहे की विकेट कशी तयार केली. आता काय त्याच्यात तुम्ही इथून केलं काम ना मनापासून, ते सगळं तुम्हाला आस्ते 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 अवगत होते. बरोबर आहे. खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे तुमची ऍज अ क्रिकेटर, ऍज अ क्युरेटर. आणि अजून आहे ना 5 वर्ष मी 2 वर्ष पहिलं 3 वर्ष अंपायरिंग केली. लोकल अंपायरिंग केली आहे मी. आणि ह्यांच्या राज्यात आपले घोटस्कर चेअरमन होते अंपायरचे, त्यांच्याबरोबर ते माझ्याशी इंटरेस्टली गप्पा मारायचे. आणि 2 वर्ष मी हे पण केलं ऑब्झर्वर म्हणून. ओके. कांगा लीग मी सगळ्यात मॅचेस केले. आणि कांगा लीग मी 30-35 वर्षे खेळलो. पण कुठलं फील्ड जास्त चॅलेंजिंग वाटलं ऍज अ क्रिकेटर, प्लेयर, अंपायर, ऑब्झर्वर किंवा कोचिंग पण केलं? मला वाटतं कोचिंग मी 20 वर्ष केलं किंजॉरला, म्हणजे राजा शिवाजीला 20 वर्ष केलं. का तर मी पैसे घेत नव्हते, मी तिथून शिकलोय मनापासून. मुलांना हे. पण सगळ्यात जास्त टफ किंवा चॅलेंजिंग जॉब मला वाटतं क्युरेटरच आहे. कोचिंग मध्ये कसं होतं, मी गोपाळ कोळी हे आम्ही सगळं तिथे चालवलं ना. जेव्हा 0 होते पैसे त्यात न्यूज मध्ये, आम्ही ते कमर्शियल मी आणलं, डोकं चालवलं. बोला मुलांना नोटीस पाठवा, 200 रुपये घेऊ. 400 मुलं आली पहिल्याच वर्षी, एप्रिल मे मध्ये. आणि असे करून पैसे जमा करून आम्ही जमा ते 60% क्लबला द्यायचो. अच्छा, अरे वा. ओके. आणि गरीब मुलांकडनं पैसे घेतच नाही. पण आता या टप्प्यावर आज काय वाटतं की क्युरेटर म्हणून आता तुम्ही बीसीसीआयच्या कमी याच्यावर आहेत, न्यूट्रल क्युरेटर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे, की अजून काय करायला पाहिजे बीसीसीआयने? की बऱ्याचदा आपल्याकडे आंतरराष्ट्रीय सामना असेल, रणजी सामना असेल, तर बऱ्याचदा क्रिटिसिझम होतं की ही विकेट अशी बनवली. आता ऑस्ट्रेलिया सिडनीच्या विकेट बद्दल क्रिटिसिझम होते की एका दिवसात 15 विकेट गेल्या. त्यांनी काय केलं, ऍव्हरेज दिली आहे तिला. ऍक्च्युअली ती ऍव्हरेज नाहीच आहे, सॅटिस्फॅक्टरी दिलाय. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे ते एकदम खालो आहे. पण यासाठी काय करायला पाहिजे की विकेटचं एक स्टँडर्ड विकेटचं मेंटेन, कारण विकेट चांगले असेल तर चांगला सामना खेळला जाईल. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, काय वाटतं? कसं असतं माहितीये, आपल्या हायर अथॉरिटीकडनं जो हे येतो सांगावा त्याप्रमाणे विकेट करायला आपण काही करू शकतो. ते तर आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता सुधारलं पाहिजे की नाही, 5-4 दिवस तरी चालली पाहिजे अशी विकेट बनवा. मग ती कोणी जिंकून. कारण चांगली विकेट असेल, तुमच्याकडे चांगले फास्ट बॉलर आहेत, चांगले स्पिनर आहेत, ते पण विकेट काढू शकतात. चांगले ऑन द राईज बॅट्समन आहेत, चांगले त्यांना मिळतात. कोहली इथे नेहमी 100 करतो, पण त्याला ऑन द राईज त्याला इथे बॅटिंगला बॉल पण चांगला येतो, त्यामुळे तो बॅटिंग करतो. स्पोर्टिंग विकेट तयार करण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला पाहिजे थोडक्यात. आपली विकेट अशी स्पोर्टिंगच आहे इथली. ज्याच्या खांद्यात दम आहे तो बॉल वर आणू शकतो, मूव्ह करू शकतो. ही स्पोर्टिंग विकेट आहे. स्पिनरचा पण बॉल जोरात टाकला तर सरळ येईल, थोडा लूप दिला तर बॉल थांबून टर्न आणि बाउन्स पण होईल. थोडासा टर्न होईल पण बाउन्स, म्हणजे अक्कड बाउन्स या विकेटला होत नाही कधी. नाही, ते तर आहे. तुम्ही चांगले बॅट्समन असेल तुम्ही खेळू शकता. चालेल. या टप्प्यावर काय राहिलं, बीसीसीआयने मला इंटरॅक्ट करायला ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं. अच्छा, मी जाऊन आलोय. ओके. मी एक साऊथचं दोघं होते, तिघांना आम्हाला पाठवलं. ऑस्ट्रेलियाच्या क्युरेटर सोबत तुम्ही इंटरॅक्ट 5 ग्राउंडवर आम्ही गेलो होतो. कसा अनुभव होता तिकडचा? अरे टेरिफिक. म्हणजे एक तर त्यांचा आउटफील्ड कसं आहे, त्यांच्या आउटफील्डला असं वाटतं की कार्पेटच आहे. अच्छा. कारण त्यांचं ते ग्रास आहे ते वेगळं आहे. तिकडे राय ग्रास म्हणून ते युज करतात, कारण थंडावा जास्ती आहे तिथे. आणि हे आपला जो बरमुडा आहे तो थंडीमध्ये हे होत नाही, टिकत नाही. अच्छा. म्हणजे कोल्ड असेल. आता धर्मशालाला राय ग्रास आहे, कारण तिथे बर्फ पडतो. तिकडे हा चालतच नाही. आणि ऑस्ट्रेलियात प्रामुख्याने ज्या विकेट्स आहेत त्या ड्रॉप इन विकेट्स आहेत, तयार करून ते सगळं बघून आलो. मेलबोर्नला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा फुटबॉलची तयारी चालू होती. तर आम्ही त्यांच्या क्युरेटरना विचारलं, तुमच्याकडे क्रिकेटिंग डेज किती आहेत? 6 महिने 5 महिने? नाही, त्यांनी सांगितलं आमच्याकडे क्रिकेटिंग डेज खाली 50 to 60 डेज. बाकी सगळं फुटबॉल. अच्छा. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुमच्याकडे किती आहे? बोला आमच्याकडे 12 महिने 260 डेज. अरे वेळा झाला तो. फक्त पावसाळा सोडला तर 4 महिने सोडले. आता पावसाळ्यात पण सुरू झालं. ते पण आहे. तर ते बरोबर एवढा तुमच्याकडे हेवी असून सुद्धा तुमचे आउटपुट चांगले आहेत. आता ते बघतात ना ह्याच्यात
मॅच पण बघतात, IPL पण बघतात. IPL एप्रिल मे मध्ये पण आउटफील्ड चांगली असतात. तर बोला तुम्ही बोला आमच्याकडे मॅन्युअली जास्ती आहे, तुमच्याकडे मशिनरी आहे. त्यांच्याकडे सगळे 6 जणच त्या ग्राउंड मध्ये, 6 जणात अख्खं ग्राउंड ते करतात. बरोबर आहे. आणि ते मग त्यावेळेस ते ड्रॉपिंग आलं होतं मशीन, मग आम्ही बघितलं ते काढतात, नर्सरीत नेऊन ठेवतात. पण त्याचा डेटा त्यांच्याकडे असतो त्या विकेटचा, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिहेवियर कशी केली, सायंटिफिकली करायचा प्रयत्न करतात. मग ते देऊन नर्सरीत ठेवतात. तिथे मग तो प्रयोग करतात, त्याला डेव्हलप करतात की हे मिस्टेक आहे, इथे बॉल काहीच होत नाही, हे होत नाही, ते तिकडे डेव्हलप. अच्छा अच्छा. आणि मग फुटबॉलचे आणून ड्रॉपिंग मध्ये टाकतात. इंटरेस्टिंग आहे. जाता जाता या टप्प्यावर काय सांगाल की अजून हे फील्ड डेव्हलप व्हायसाठी आपल्याकडे क्युरेटरचं जे आहे, कारण कोचिंग मध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या लेवल्स आहे, वेगवेगळ्या टेक्निक पण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं काही असेल किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. अंपायरिंग मध्ये पण वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. क्युरेटर मध्ये अजून काय प्रयत्न करायला पाहिजे BCCI? क्युरेटर आता आपल्याकडे 60 क्युरेटर आहेत. अच्छा. पास झाले, क्वालिफाईड, जे एक्झाम देऊन, म्हणजे मी पण एक्झाम देऊनच झालेलो आहे. तर एक्झाम देऊन जे झाले ते असे 60 ते 65 आहेत. त्यांनाच काम नाही म्हणजे त्यांना आता त्यातले 30-35 जणच फक्त न्यूट्रल म्हणून आता वाढवले, पूर्वी नव्हते एवढे. तर ठराविक लोकच जात होते. आता त्यांनी 23 ला पण चालू केले नॉकआउटला. बरोबर. वुमन्सच्या यांना पण नॉकआउटला चालू केले, पहिले नव्हते. त्याच्यामुळे त्यांना पाठवल्याशिवाय त्यांना पण अनुभव कधी येणार. आणि वेगवेगळ्या, आता समजा साऊथचा मुंबईला आला किंवा मुंबईचा नॉर्थ ईस्टला गेला, तर ते अनुभव आले पाहिजे. तिथल्या वेदर मध्ये कशी वेदर, तिथली मातीचं हे वेगळं असतं, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं, जिल्ह्यात चेंज असतं. खरं. आणि आपल्याकडे पण माती आहे ना, ते खंडात हा मोठा डोंगर आहे, ह्याच्यातले 4-5 पार्ट मध्ये वेगवेगळं असतं. तो पण अनुभव आला पाहिजे. नक्कीच. जर आपण म्हणतो की क्रिकेटर्सला एक्सपोजर मिळाला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते खेळले तरच ते शिकू शकतील, तसंच क्युरेटरचं पण आहे. आणि खूप चांगली सूचना केली तुम्ही की क्युरेटरला जर अनुभवच नाही मिळाला तर ते तयार कसे होणार. नक्कीच. आणि आपण अपेक्षा करूया की BCCI पण त्या दृष्टीने विचार चाललंय त्यांचं. मी अभिला पण सजेशन दिलेलं आहे. आता मी BCCIतून 70 झाल्यामुळे रिटायर झालो. म्हणजे त्यांनी ऍक्च्युअली ते एक महत्वाचं आहे, या क्षेत्रामध्ये हे 70 हे चुकीचंच आहे. जास्त अनुभव असेल तर उलट चांगला आहे. ज्याच्यात ताकद आहे, ज्याच्यात फिट आहे, महत्वाचं आहे, ज्याला करायची इच्छा आहे तो करू शकतो. ह्याला जेवढा एक्सपिरियन्स वाला मिळेल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगले. खरं, बरोबर. ते त्याला पटलं, पण ते ह्यांनी केलेलं आहे ना, काय ते जे कुठल्या ह्यांनी सगळे 70 हे काढलं ते लोढा कमिटीने केलं. पण लोढा कमिटीमध्ये ते ऍडमिनिस्ट्रेटर साठी होतं, मला वाटतं की सगळ्यांसाठी नाही, ते हे लोक सगळ्यांसाठी समजतात. ऍक्च्युअली ते ऍडमिनिस्ट्रेशन साठी, ऑफिस बेअरर साठी. कारण नरेंद्र शहाला काढायचं होतं, 40 वर्ष झाली, 40 वर्ष होता. ते असे जुने बरेच होते, त्यांना हे करायचं. जे फिट आहेत, जे सक्षम आहेत आणि ज्यांच्या अनुभवाचा फायदा. मी 12 तास यांच्या बरोबर ग्राउंड मध्ये असतो, पण मला काय वाटतच नाही. बरोबर आहे. पण फिट असेल त्याला एक्सपिरियन्स वालाच पाहिजे ते. बरोबर. आणि काय टेस्टला अशी आता गडबड झाली, खराब निघाले, तर ते अनएक्सपिरियन्स वाला होता. अनुभव कुठल्याही क्षेत्रात खूप मोलाचा आहे आणि त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. बरोबर. खूप मजा आली तुमच्याशी या गोष्टीमध्ये तुमची जर्नी जाणून घेण्यासाठी. धन्यवाद. आपण गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपले अनुभव शेअर केलेत. आपण अपेक्षा करूया की क्युरेटरचं एक क्षेत्र आहे ते अजून खूप मोठं होईल. जसे तुम्ही क्रिकेट खेळून या क्षेत्रात आला तसे अनेक क्रिकेटपटू येतील आणि ज्याला चांगली खेळपट्टी तयार करण्यासाठी मदत होऊ शकेल. तर आजच्या या गोष्ट चॅम्पियनशिपमध्ये आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी एका नवीन चॅम्पियन्ससह त्यांची जर्नी, त्यांची गोष्ट जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.